नमस्कार, मॅन फ्रीडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भ्रामरी या प्राणायामामुळे डोक्याचे आजार दुरुस्त होतात आणि डोक्यात असणारे मायग्रेन पेन वगैरे हे एकदम म्हणजे डोक्यातल्या रक्तवाहिन्या ह्या फ्री होऊन तुमच्या ब्रेन ट्यूमरसारखे आजारसुद्धा याने बसतात. भ्रामरी करताना अंगठे कानावर दाबून ठेवायचे आणि एक अशा पद्धतीने हा भ्रामरी करण्याची पद्धत ही आहे. ह्या पद्धतीने डोक्याचे सगळे आजार बसते. तसेच उदगीर हा प्राणायाम घशाकरिता आहे व काय म्हणतात उदगीर प्राणायामाने थायरॉइडसुद्धा दुरुस्त होते. उदगीर करताना घसा टाईट करून कंठातून ध्वनी काढायचे. अशी ध्वनी काढल्याने घशाचे आजार दुरुस्त होऊन थायरॉइड दुरुस्त होते. असं प्रत्येक प्राणायामामुळे एका आजाराची मुक्तता होऊ शकते. म्हणून प्राणायाम रोज सकाळी करणे हे आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या आरोग्याकरिता आवर्जून सकाळी उठून प्राणायाम करा, म्हणजे डॉक्टरच्याकडे जाण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. तसेच लोम विलोम प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरात बायपास सर्जरी होते. चांगल्या पद्धतीने लोम विलोम करा. बायपास सर्जरी करायचं काम पडणार नाही. शरीरातले पूर्ण ब्लॉकेज दूर होऊन अटॅक किंवा पॅरालिसिस सारखे आजार होणार नाही. एवढे सांगतो आणि इथेच थांबतो. लाईक करा आणि सबस्क्राईब